काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर AIMIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे। पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडून त्यांना धडा शिकवावा अशी मागणी त्यांनी परभणीत एका सभेत केली। पाकिस्तान अर्धयुग भारतापेक्षा मागे आहे असं सांगत त्यांनी पाकला भारताच्या लष्करी ताकदीची जाणीव करून दिली। धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडण्याच्या कृतीचा निषेध करत ओवैसी म्हणाले की अशा अमानवी कृत्यामुळे पाकिस्तान ISISचा वारसा पुढे नेत आहे। तसेच काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून काश्मीरी नागरिकांवर संशय घेणं चुकीचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।